जय शिवराय. आपलं ना मराठी माणूस आहे ना, व्यवसाय म्हटलं की त्याचा माइंड आधी निगेटिव्ह होतो. नको, बुडाला तर, लॉस झाला तर, लोक काय म्हणतील, मी कसं मॅनेज करू, माझी क्षमता, म्हणजे स्वतःवर इतका डाऊट असतो ना मराठी माणसाचा. बरोबर आहे. क आपल्या ह्याच्यामध्ये घरामध्ये कोणी व्यवसाय केलेला नसतो. पण ना इतराच्या कंपॅरिझन जर केली ना, म्हणजे बाहेरून जे लोक येतात ना, त्यांच्या माइंडसेटमध्ये आणि आपल्या मराठी माणसाचा माइंडसेट जो आहे ना, तो थोडासा फरक जाणवतो. ते लोक ना खूप जिद्दी असतात आणि त्यांच्यामध्ये ना कष्ट करण्याची जी तयारी आहे ना, ती आपल्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. हा पूर्ण ना MIDC एरिया आहे. इथे ना बाहेरची जे मुलं आहेत ना, त्याचं प्रमाण जास्त आहे प्रत्येक कंपनीमध्ये. ते तिथे खूप 8 ते 10 हजारात ते कामं करतात. पण त्यांची कष्ट करण्याची वृत्ती, मग ते पडेल ते काम करायची तयारी असते त्यांची. आपल्यामध्ये तसं नसतं. पडेल ते काम करण्यासाठी आपला लोकांची मानसिकता जी असते ना, सहजासहजी तयार होत नाही. पण हे जे लोक असतात ना बाहेरून आलेले, ते पडेल ते काम करतात. मग त्यांना किती कमी पैसे मिळाले किंवा ते काम किती जड असलं किंवा ते कठीण असलं ना, तरी ते करायला तयार असतात. आणि त्यांच्यामध्ये एक चिकाटी जी असते ना, ती खूप जास्त प्रमाणात असते. मग ते छोटा इथे येऊन सुद्धा व्यवसाय सुरू करतात. आपल्यामध्ये ना एक छोटा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की कमीपणाची बाब वाटते. पण खरं सांगायचं म्हटलं ना, जे छोट्यातला छोटा व्यवसाय सुद्धा 10 ते 15 हजार रुपये सहज मिळवून देऊ शकतो महिन्याला. म्हणजे सगळं काही सगळ्या गोष्टीचा खर्च वगैरे जाऊन सुद्धा हे छोटे किरकोळ व्यवसाय सुद्धा हे लोक एवढे इन्कम करत असतात. पण आपल्याला मराठी माणूस छोटा व्यवसाय म्हटलं की नको म्हणतो. पण तुम्हाला माहिती आहे, कळत न कळत ना खूप आपली असे तरुण पिढी आहे ना मागे पडत चालली आहे. आणि हे बाहेरून येणारी लोक जे ना खूप अफाट प्रगती करतात. चिकाटी, जिद्द, कष्ट करण्याची तयारी, वाटेल ते काम करण्याची तयारी असते यांच्यामध्ये. खरंच म्हणजे आपला तरुण आहे ना मागे पडतोय कुठेतरी. म्हणजे सगळेच नाही, करणारे भरपूर करतात, पण तरी पण ना उतरायला पाहिजे व्यवसायामध्ये. फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागते, जिद्द. आणि जे सुरू केले ना त्यावर टिकून राहण्याची एक वृत्ती असली पाहिजे मराठी माणसामध्ये. यश नक्कीच मिळतं.